नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जीवाला 6 महिन्यांची मुदत मिळालेली असते. त्याचमुळे तो ठरवतो की आता काहीही झालं तरी मी नंदिनीला आता प्रेमात पाडणार. तिने जरी मला डिवोर्स पेपर दिले असले तरी मी असं काही करेल की ती स्वतःहूनच ते डिवोर्स पेपर फाडून टाकेल. जीवाची आता पूर्ण तयारी झालेली असते, पण मात्र याच वेळेस त्या दोघांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते. नंदिनी आता आनंद निवासमध्ये एक मोठा प्रोजेक्ट करणार असते, त्याचमुळे संस्थेकडून आता तिथे एका नव्या मुलाची एंट्री होते. खरं तर तो मुलगा नंदिनीच्या कॉलेजमधलाच असतो आणि तो सुद्धा NGOसाठी काम करत असतो आणि त्यांच्या संस्थेने आनंद निवासमध्ये नंदिनीची मदत करण्यासाठी त्याला पाठवलेलं असतं. तर आता नंदिनीला त्या मुलासोबत काम करताना पाहून जीवा आता खूपच जेलस फील करत असतो. जीवा आता खूप इन्सिक्युअर होतो. त्याला असं वाटत असतं की हा नंदिनीला घेऊन जाईल. नंदिनीही त्याच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे बोलत असते, त्याची चांगली मैत्रीण झालेली असते. पण ज्यावेळेस त्याला कळते की नंदिनी जीवामध्ये लवकरच घटस्फोट होणार आहे, त्यामुळे तो आता या दोघांना एकत्र आणण्यात त्यांची मदत करू लागतो. जीवाला वाटतं की हा आमच्यात दुरावा निर्माण करेल, पण मात्र तो त्या दोघांना एकत्र आणतो. तर मिथुन काकाही जीवाला चांगला सल्ला देत म्हणतात की तुला पुन्हा संधी मिळाली आहे तर तू जुन्या चुका करू नको. या अगोदर तू नंदिनीसोबत कसाही वागला असेल, आता तिच्यासमोर एक नवं रूप घेऊन ये. तर आता नंदिनीच्या प्रेमासाठी जीवा स्वतःला बदलणार आहे. लवकरच पुढील भागात पाहायला मिळेल.